महालक्ष्मी हॉटेल संदर्भात कोर्टानं मोठा निर्णय दिलेला आहे। माजी आमदार राजू पाटील यांनी या संदर्भात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। याचिका फेटाळल्यानं पाटील कुटुंबाला दिलासा मिळालेला आहे। विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात। आज 35-40 वर्ष झालं त्या वास्तूला। आज ती वास्तू 35-40 वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता, आज 4 लेनचा रस्ता झाला। त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली, त्याचा मोबदला नाही, काही नाही, आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही। आणि हे लोक सांगतात अनाधिकृत आहे वगैरे, आम्हाला त्रास देतात। 2022लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली, आमच्यावर आरोप लोटलेले, तेव्हाही केस फेटाळली, आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे। वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी कडनं करण्यात आली नव्हती। त्यामुळे आम्ही केडीएमसीने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये, माननीय हायकोर्टामध्ये, का आपण केडीएमसीला डायरेक्शन्स द्यावे का जी आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी। आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाहीये, त्याची ऑर्डर अद्यापही आम्हाला मिळालेली नाहीये। ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।